राम कृष्ण गोविंद
गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा तुझे नामे सकळ संदेह पिटला तुझे नामे सकळ संदेह पिटला पाप क्षमा देवीवरू श्री विठ्ठला राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला धलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा तू थोडं माईक जरा लईच खणकू लागलं थोडंसं लांब लागलं त्याचं कण एकदम वाजलं हां असं कमी वाटलं पाहिजे कमी वाटलं पाहिजे ते आवाज जास्त येऊ लागला होता मंगल भावना मंगल हारी रवौ दशरथ आवीर बिहारी सियाय राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी पवन तन हृदय विराजत थावर बिहारी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूँ प्रणाम कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम आरंभी आवडी आदरी आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम
रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट ज्ञानराज माऊली यांचा नामाची महती वर्णन करणारा छोटासा 3 कडव्याचा भजनी मंडळीच्या कंठस्थ असलेला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. सालाबाद प्रमाणे होणारा हा जो उत्सव आहे, परम आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी भगवान बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त होणारा हा उत्सव आज प्रारंभ झालेला आहे. आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणापासून प्रारंभ झाला. माऊलीचा अत्यंत गोड ग्रंथ, आत्मकल्याण करणारा ग्रंथ. सकाळी पारायण त्या ग्रंथाचं केलं आणि अभंग पण म्हटलं माऊलीचाच घेऊ. माऊलीच्याच ग्रंथावर आपण पारायण करत आहोत आणि त्यासाठी माऊलीचाच अभंग निवडला. अभंग छोटासा आहे. या अभंगामध्ये भगवन नामाची महती सांगतायत. भगवंताला जे अनंत नाम भक्तांनी दिलेले आहेत, हजारो नावानं भगवंताला त्या ठिकाणी भक्त बोलवत असतात. विश्वम विष्णू षटकारो भूत भव्य भूत प्रभू भूत कृद्भूत भाव. प्रत्येक नामाच्या मागे भगवंताची लीला आहे. अर्थासहित ते नाव आहेत की हे नाव भगवंताला का दिलं, ते तर नाम आहे. असे भगवंताला हजारो नाव दिलेले नाही. आणि या अभंगामध्ये फक्त 4च नाम, या 4 नामाबद्दल आपण वर्णन करणार आहोत. आणि या नामाची महती काय आहे, हे नाम या ठिकाणी आपण का घ्यावं. कारण प्रत्येक युगाचा जर विचार केला तर हे कलियुग जे आहे हे फक्त नामानंच त्या ठिकाणी आपण या कलियुगाच्या दोषातून निवृत्त होऊ शकतो. कलिन हि धर्मन भगती विवेकू राम नाम अवलंबन एकू. या ठिकाणी राम नाम अवलंबन एकू. शिवाज सुख सनकादिक नारद जे मुनि ब्रह्म विचार विसारद. सब कर्मत खगनायक हा करिय राम पद पंकज नेहा. हे जे रामकथा आपण ऐकत असतो, काकभुशुंडीजी गरुडाला त्या ठिकाणी कथा सांगतायत. या ठिकाणी या चोपाईमध्ये जो खगनायक शब्द आलेला आहे, म्हणजे काकभुशुंडीजी म्हणतायत, हे गरुडा, शिवाज सुख सनकादिक नारद जे मुनी ब्रह्म विचार विसारद. शिव भगवान महादेव, आज म्हणजे ब्रह्मदेव, शिवाज भगवान शुकाचार्य. माहिती प्रत्यक्ष परमात्माच आहे ते. म्हणून तर भागवतकार लोक भगवान शुकाचार्य म्हणतात. परीक्षिती राजा भगवान शब्द अगोदर वापरतात. म्हणून भगवान महादेव ब्रह्मदेव, शिवाज सुख सनकादिक नारद. सनक सनंदन सनातन सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. नारद महर्षी यांच्या गादीवर आपण उभं राहून भगवन नाम कीर्तनाचा महिमा सांगत असतो. अशी ही जी गादी ही कुणाची आहे, महर्षी नारदांची आहे. जे मुनी ब्रह्म विचार विसारद. जे मुनी आहेत, मुनी म्हणजे मननशील आहेत, अरण्यामध्ये राहणारे आहेत, कंदमूल फल खाऊन जीवन व्यतीत करणारे आहेत. खाण्यासाठी जगायचं नाही, मुनींचं जीवन आहे जगण्यासाठी खायचं आहे. शरीर चालावं म्हणून ते कंदमूल जे लोक आहेत ते खाण्यासाठी जगतात. विठ्ठल. जे मुनी ब्रह्म विचार विसारद.
जे ब्रह्मज्ञानी माणसं आहेत, विशारद आहेत, जसं संगीत विशारद, आमची भक्तिभाव संगीत विशारद, संगीत काय म्हणतात त्याला, त्याच्या पुढे काय ते अलंकार, की संगीत अलंकार वगैरे आहे. तर हे जे आहे तसं ते ब्रह्मविशारद, ब्रह्मविद्यामध्ये प्रवीण असलेले आत्मज्ञानी अशा प्रकारचे महात्मा पुरुष, की हे गरुडा सब कर्मत खगनायक येहा करिय राम पद पंकज नेहा. सगळ्यांचं मत हेच आहे की करिय राम पद पंकज नेहा. भगवान रामचंद्र प्रभूच्या चरणावर प्रेम ठेवा. नेहा म्हणजे प्रेम. नेहा मुलीचं सुद्धा नाव असतं. नेहा म्हणजे प्रेम. भगवत चरणारविंदी प्रेम ठेवा. अशा प्रकारे या भगवत नामाचा किती महिमा वर्णन करावा. विठ्ठल बारी मथे घृत होता ते बरुतेल रामा सिकता ते बरुतेल बिनुहारी भजनन भवतरिय यह सिद्धांत आपे सियावर रामचंद्र पद जय शरण. बोलो जय सिया राम, जय जय सिया राम. हो, गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, बारी मथे घृत होई बहु सिकता ते बरु ते होऊ शकते. बारी मथे बरू सिकता ते बरु ते. वाळू त्याने जर मंथन केली तर ते निघू शकतं. आपल्याकडं म्हण आहे, प्रयत्ने वाळूचे कन रगडिता तसं घामही गळे. तसं घामच गळतो, तेल येऊ शकत नाही. तर अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. पण बिनु हरी भजनन भवतरिय यह सिद्धांत आपे. अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात, पण भगवंताच्या भजनाशिवाय भवनदी पार करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि या कलियुगामध्ये केवळ भगवंताचं नाम आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामधली साधना आहे, सोपी साधना आहे, ध्येयापर्यंत नेणारी साधना आहे. आणि कीर्तन करत असताना काय नाव घ्यावं याचा उल्लेख ज्ञानोबारायांनी तसा केलेला आहे. जरी भगवंताचे अनंत नाम असली तरी आपण फक्त आज 4 नावाचाच काय करणार आहोत, विचार करणार आहोत. या 4 नामामध्ये काय शक्ती आहे याचाच विचार करणार आहोत. तसं प्रत्येक नामाच्या मागे सामर्थ्य आहे.
तुम्हाला आम्हाला सुद्धा अनेक नामं असतात, पण तसं काही आपलं सामर्थ्य नसतं, आहे की नाही? म्हणून म्हण आहे ना, नाव गंगूबाईन पाण्याला कोसकोस जाई, अशी म्हण पडलेली आहे ना. चौथ्या लग्नाचं बाशिंग बांधलं तर म्हणे नाव काय, तर म्हणले मारुती. आपण ठेवून देत असतो, नाव ठेवून देत असतो. त्या नावाला तेवढं काही एवढं महत्त्व नसतं, तसं काही त्याच्या अंगामध्ये सामर्थ्य नसतं. पण आता काहीतरी ठेवायलाच पाहिजे ना, शेवटी नाव ठेवावंच लागतं, काही ना काही ठेवावं लागतं. त्याच्यापेक्षा देवाचं नाव ठेवलं तर बरं आहे. नसे नका त्याच्यात ते गुणधर्म, पण नाव ठेवलं. आणि आडनावाच्या बाबतीमध्ये तर मग आता हे सगळे ब्रह्मांडामध्ये असलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरून ते नाव पडलेले आहेत. त्याचाही भलता लोकाला अहंकार असतो. आता हे शरीर आहे, शरीराचे जे काही पार्ट आहेत त्याच्यावरून काही काहींचे आडनाव आहेत. शेंडे, टकले, डोईफोडे, हे सगळे असे शरीराच्या पार्टवरून नाव आहे. दंडे, मनगटे, बोटे, एकबोटे, नाव. मांडे, गुडघे, घोटे, काय काय एक आहे का त्याच्याकडे? हे सगळ्या शरीराच्या पार्टवरून, काही भाजीपाल्यावरून नाव ठेवलेलं आहे. हो, काही भाजीपाल्यावरून नाव ठेवलेले आहेत. काकडे, आहे की नाही, दोडके, हे सगळे आपल्याला पाहतं भयंकर भूषण आहे, पण हे ब्रह्मांडातल्या वस्तू आहेत. काही पक्षाचे नाव आहेत, काही वाघ दिलं ठेवून. बाबा आता हे खरं वाघासारखं यांच्याकडे आहे का काम सांगा? वाघाला पाहिलं की माणसाची पिवळी झाली पाहिजे, खरं आहे की नाही सांगा? पण असं नाव ठेवून देतात. हो, कोणी वाघ आहेत, कोणी मांजरे आहेत, कोणी डुकरे आहेत, वेगवेगळे नाव आहेत. हो, ते नावाला काही फारसं एवढं महत्त्व नाही. आपल्याला ठेवलेलं नाव आहे त्याच्यासारखं सुद्धा आपलं काम कोणतंच नाही. नाव काय म्हणले? गिरीधारी. 5 किलो उचलत नाही, 5 किलो वजन उचलत नाही. नाव काय ठेवलेलं आहे? गिरी गोवर्धन येणे उचलीला. हे भगवंताला नाम शोभतं, परमात्म्याला हे नाव शोभणारे आहेत. म्हणून अशा प्रकारचं एक एक नाम फार महत्त्वाचं आहे. पण ते भगवंताचं नाम घ्यायचं आहे. पण ज्ञानोबा सांगतात ते नाम घेत असताना कशा पद्धतीनं ते नाम उच्चारलं गेलं पाहिजे. एक तर आपल्या जीवनाचा आरंभ नामापासून करावा, त्या नामामध्ये आवडी असावी, त्या नामाविषयी आदर असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी महाराज पहिल्या कडव्यात सांगतात.
आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी, झाले पूर्ण काम. आरंभ, आवड, आदर आणि नाम. नाम भगवंताचं. बाकी इतर जे नाम आहेत, ज्या नामाला फारसं तसं त्याला दिसून येत नाही, ते ठेवलेत बाबा, ओळखीपुरते ठेवलेले. पण भगवंताचं नाम आरंभी म्हणजे नेमकं कधी? कोणत्याही कार्याच्या आरंभी, कुठल्याही कार्याच्या आरंभी. तुम्ही बघा, आपण लग्न कार्य वगैरे करतो, पत्रिका छापतो, सुरुवातीला काय असतं? मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायतनो हरिः. मंगलकारक अशा प्रकारे. या ठिकाणी बालकाला ज्यावेळेला थोडंसं बोलता येऊ लागलं, आरंभ होतोय आता बोलण्याचा, त्यावेळेला सुद्धा त्याला भगवंताचं नाम घ्यायला लावायला पाहिजे. आणि बरीचशी जण घेतात, लहान लहान लेकरं असतात ना, आम्ही कधी गेलो तर त्याला म्हणतात, ए बाबा महाराजाला विठ्ठल विठ्ठल म्हणून दाखव. ते विठ्ठल 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 अशा प्रकारे काही बोबडे बोबडे शब्दात का होईना तो बोलतो. थोडं थोडं जर एखाद्या लेकराला बोलता यायला लागलं ते एखादा श्लोक शिकवतात आईवडील. हे महाराज आले, त्यांना श्लोक म्हणून दाखव. शुभम बलोति कल्याणम आरोग्यम, मला एवढंच येतं बस, असं ते लेकरू मला एवढंच येतं मला. पण त्याला भगवंताच्या नामापासून त्याच्या जीवनाची सुरुवात आहे. आरंभ करायचा असेल तर भगवंताच्या नामापासून सुरुवात करायचं, नाहीतर हे टाटा बिटा असं काही शिकवायचं नाही. पाश्चात्य संस्कृतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण त्याला त्याच्या मनावर बिंबवायच्या नाही. त्याच्या जीवनाचा तो आरंभ आहे, त्याला भगवंताचं नाम घ्यायला लावायचं. कुठल्याही कार्यामध्ये, कुठल्याही कारणामध्ये अगोदर काय झालं पाहिजे? राम राम स्मरा, राम राम स्मराधी. आधी राम रामाचं स्मरण कर, रामस्मरण. कधी आधी? आधी म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर आधी, ज्या वेळेला आपला डोळा उघडतो. कोणाचा कधी उघडतो, कोणाचा कधी उघडतो. सत्वगुणी माणसं असतात त्यांचा 4 वाजता पहाटे डोळा उघडतो आणि भगवंताचं नाम सुरू होतं, काकडा भजन वगैरे सुरू होतं. काही माणसाचा 8 वाजता 10 वाजता अशा प्रकारे कधी पण. आणि मग त्यांचा डोळा उघडला की ते अगोदर मोबाईल
तिथून त्यांची सुरुवात आहे. पडल्याच जसं काय तो ग्रंथ आहे. कधी कधी असं वाटतं एक ठेवून द्यावा, इतका राग येतो, पण करणार काय हो. आणखी काही दुसरंच होऊन बसू नये, है की नाही. आपण करायला जावं का, आपण म्हणतो करायला गेलो एक आणि झालं एक. सुरुवात व्हायला पाहिजे. तुम्ही दुपारच्या प्रवचनामध्ये ऐकलं की हनुमंतराय लंकेमध्ये आले तर रामायुधांकित गृह शोभाबरणी न जाये नव तुलसी का बृंदतः देखी हर्षी कपिराय. तर लंकेमध्ये पाहिलं ना हनुमंतरायाने, तर ते बघून खूप आनंद झाला. हो. लंका निशिचर निकर निवासा यहाँ कहा सज्जन करमासा मन महु तर्क करे कपिला गाते समय विभीषण जागा राम राम ते ही सुमिरन कीना हृदय हर्ष कपि सज्जन कीना. कोण असेल बाबा लंकेमध्ये हा सज्जन माणूस? कारण एकही माणूस धडाचा नसल्यानंतर हनुमंतरायाला शंका येणं साहजिकच आहे ना. एक सद्ग्रस्त एका गावात आले आणि विवेशीवर बसले होते. घंटा 2 घंटे सगळे लोक असे तेरगटतच चालले होते. त्यांना राम राम केलं, राम राम अशा प्रकारे. म्हणले बाबा या गावात कोणी चांगला माणूस आहे का नाही? 10-20 लोक गेले, सगळे दारू पिलेले. एक सज्जन मनुष्य दिसला, गंध वगैरे लावलेला. म्हणजे राम राम, म्हणजे राम राम. कोणीकडे आलात पाहुणे, कुठले आहात? हे सज्जन लोकांचं काम. म्हणजे बाबा एवढ्या याच्यात तुमच्या गावात एकच तुम्ही चांगले दिसताय. म्हणजे तुमच्या गावात कोणी मोठं माणूस आहे की नाही? म्हणजे आमच्या गावात का? हो, आमच्या गावात फक्त ताडाचं झाड मोठे म्हणजे तालम द्रुमाणाम बस. तुमच्या गावात दक्ष कोण आहे असा? को दक्ष हा? म्हणजे परदार वित्ते हरणे सर्वेपि दक्षो जनाः. परधन हरून घेण्यामध्ये सगळेच लोक दक्ष आहे म्हणे. म्हणजे कस्मात जीवशी हे सखे, हे मित्रा तू इतका सज्जन आहे, अशा लोकात कसा राहतो? काय करावं म्हणले, इथं सगळं आमची वतनदारी आहे, गाव घर आहे, शेतीबाडी आहे, नाविलाज आहे. करणार काय? हे सगळे अशा प्रकारे. विभीषण पण तसेच होते. आणि विभीषणाच्या घराजवळ बघून आनंद झाला. तेवढ्यात विभीषणजी उठले होते. म्हणजेच हनुमंतराय कोणत्या वेळेला गेले असतील याचा अंदाज काढणं काही अवघड गोष्ट नाही. ब्राह्मी मुहूर्तावर हनुमंतराय तिथे गेले होते. कारण सज्जन माणसं ब्राह्मी मुहूर्तावर उठतात. ब्राह्मे मुहूर्तेच उत्थाय आणि राम राम तेही सुमिरन कीन्हा हृदय हर्ष कपि सज्जन चिन्हा. राम 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 शब्द उच्चारल्याबरोबर हनुमंतरायाला आनंद झाला. रामनामामध्ये त्यांना अगोदरच आनंद होता. हनुमंतराय म्हणतात येही सण हठी करी हो पैचा आणि साधुते होई न कार जहानी. यांच्याशी आपण बोललं पाहिजे. हे साधू आहेत, सत्पुरुष आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण डोळा उघडले की रामाचं स्मरण करावं. म्हणून तर ते असे हात वगैरे कराग्रे वसती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूलेत गोविंदम प्रभाते कर दर्शनम. अगोदर हो, म्हणून आरंभी, जीवनाच्या आरंभी, कुठल्याही कार्याच्या आरंभी, झोपेतून उठला की अगोदर आरंभी. बरं ठीक आहे, उठल्या उठल्या नाव घेतलं तर चालेल का? हो, पण ज्ञानोबा म्हणतात नुसतं तसं नाही. आदरे, त्या नामाविषयी आदर पाहिजे. आदर पाहिजे महाराज. किती आदर पाहिजे, किती आदर पाहिजे. आदराचं जर आपण पाहिलं तर बघा, ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाला नेण्याकरता विश्वामित्र मुनी आले, त्यावेळेला राजा दशरथांना कळाली ती गोष्ट. जपते हो
मुनीला ज्यावेळेला त्या राजा दशरथांना कळालं, ले विप्र समाजा, तिथे ब्राह्मण घेतले बरोबर आणि दशरथ राजा त्यांना आणण्याकरता पुढे गेलेलं आदरानं विठ्ठल विठ्ठल मुनी आगमन सुनी जबराजा. त्या ठिकाणी सगळ्यांना घेतलेलं आहे आणि ब्राह्मणाला घेतलेलं आहे आणि तिथे गेले. लय विप्र समाजा संग लय विप्र समाजा करी दंडवत मुनी सन्मानी निज आसन बैठारे नियानी. साष्टांग दंडवत घातलं त्यांना, मोठा सन्मान केलेला आहे. वाजत गाजत ब्राह्मण मंत्र म्हणतायत, मोठ्या मोठ्यानं मंत्र म्हणत म्हणत मंत्राचा जयघोष करत करत विश्वामित्रेला आणलेला आहे आणि आपल्या आसनावर आणखी एक शुद्ध अशा प्रकारचं आसन टाकून महाराज बसा. इतक्या आदरानं निज आसन बैठारे नियानी चरण पखारी किन्ही अति पूजा मोसम आजु धन्य नहीं दूजा. चरण धुतलेले आहेत आणि चरणावर नतमस्तक झालेले. सांगितलं, महाराज तुमच्या आगमनानं मी धन्य झालो. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आजी फिटले माझे कोडे बहुदुःखाचे सागडे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. एवढा आदर. आजही काही माणसं आहेत की साधू संत घरी येतात तर खूप आदर करतात, खूप आदर करतात. तर काही विचारायची काय बोलायचं आता सांगा. मी मागे एकदा आमच्या भक्तीला गेलो होतो भेटायला. तर काय बाबा त्यांनी ते सगळं त्यांचा घर राहतं घर एवढंच सजवलं आणि एवढा आदर केला की त्या आदरात आपण शब्दात सांगू शकत नाही. का बरं हे असं करायला पाहिजे? त्याचं कारण आहे, ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये खूप आनंद देणारी असते. तो आनंद फार आगळा वेगळाच असतो महाराज. खूप आदर. त्याचप्रमाणे नामाच्या विषयी खूप आदर पाहिजे, खूप आदर पाहिजे. भगवान नाम घ्यायचं म्हणजे घ्यायचं असं नाही. महाराजांनी सांगितलं की 5 माळी घ्या तर 5 मोजून काय घ्यायच्या. काय 6वी घेतली तर काय आजीरण होईल का काय? नाही, त्यांनी 5च सांगितलं. कशाला 6? 5 तर कशा तरी बळजबरीनं घेतो. पुन्हा तुम्ही वाढू राहिले अजून. खूप आदर पाहिजे. याचाच माणसाला खूप कंटाळा येतो. आमचे भाऊ खूप सांगायचे. मला वाटतं आमचे आंधळे महाराजांनी ऐकलं असेल त्यांच्या मुखातून की शांतीब्रह्म एकनाथ महाराज गंगा तीरावर त्रिकाल स्नान करत होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेला स्नान केलं. येताना त्यांना मजूर लोक दिसले काम करणारे आणि घामाच्या धारा टपटप पडत होत्या, माती खोदत होते. नाथांना दया आली. म्हणले, बाबांनो इकडे या, तुम्हाला काय मजुरी भेटते? म्हणले 2 आणे. अगोदर पैशाला किंमत होती. 2 आणे म्हणजे खूप होतं त्यावेळेला. 2 आणे. नाथांनी सांगितलं, बाबांनो माझ्याकडे काम आले, मी तुम्हाला 8 आणे रोज देईल. नाथ महाराज श्रीमंत होते. 8 आणे रोज देईल. एवढा आनंद झाला त्यांना. म्हणले, महाराज कधी यायचं कधी यायचं? चौपट मजुरी झाली ना. या म्हणले, उद्या या सकाळी. किती जणांनी यायचं? किती लोकांचं काम? अहो जेवढे असतील तेवढे या, जेवढे असतील तेवढे. मग काय महाराज, तो मजूर त्याला, तो मजूर त्याला, पळू पळू सांगितलं सगळ्यांना. मोबाईल नव्हते त्यावेळेला म्हणून. बरं तर मग एवढी धावपळ करायची गरज नाही. नुसतं आपलं हां त्याच्यावर पण होता आता. पण त्याला पळू पळू सगळ्यांना गोळा केलं. भले 200-400 लोक अशी सकाळी खोरं टिकाव वगैरे टोपले बिपले घेऊन नाथांच्या दरबारामध्ये. बोला म्हणले, महाराज काय काम? म्हणले, हे कशाला आणलं सामान? याचं काहीच काम नाही. म्हणले, मी तुम्हाला काही तसा उल्लेख केलेला नाही की आम्ही काही एखादं मठ बांधू राहिलो का काही पावत्या फाडू राहिलो, असं काहीच नाही म्हणलं आमच्याकडे. आम्हाला ते काही करायचंच नाही म्हणले जीवनामध्ये. मग काय करायचं? म्हणजे हे टोपले ठेवा बाजूला, एक लाईन करून बसा. असे दोन्हीकडून चारीकडून असे मोठे लाईन करून बसले. काही नाही म्हणले, वर हात करायची, टाळी वाजवायची, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, अशा प्रकारे भजन करावं.
टाळी वाजवायची कडकडून. कोणी हात वगैरे खाली जर फारच दमले तर एवढं तेवढं घ्या म्हणले खाली हात, पण पुन्हा मस्तपैकी आनंदानं डोलायचं. पुन्हा प्रेमे छंदे नाचे हे डोलू डोलू भजन करा. काय महाराज 9 वाजू तर 9 वाजेपर्यंत केलं. एकमेकाला म्हणायला लागले आता काय करायचं. काय नाही म्हणले आता नेहरी करू. नाथांनी सांगितलं तुमचा नेहरीचा टाईम झाला असेल ना. त्याला नेहरीचा वखूद म्हणायच्या आधी वखूद. तो शब्द बुजला आता. मी नेहरीचा वखूद झाला म्हणले हो झाला करा नेहऱ्या. मग ते एकमेकांमध्ये बोलायला लागले काहीतरी सांगतील ना असं एवढं फुकट पैसे देऊ. त्यांना फुकट वाटायला लागलं. ते काय फुकट पैसे देतात का. नाही नाही म्हणले काहीतरी सांगतील. पुन्हा नेहरी झाल्यावर चला काय महाराज काही नाही आपापल्या जागा धरायच्या आणि पुन्हा मोठ्या प्रेमानं कडकडून टाळी वाजवायची. दुपारपर्यंत असे रेंगाळले म्हणतात. हो कोणी जांभळ्याच काय द्यायला लागले, कोणी तंबाखूच्या पुड्याच काय काढायला लागले, चुनाच काय त्याला चोळायला लागले. हो कोणी बिड्या ओढून राहिले काही पण. हो कोणी नसची डब्बीच काढली शिकू राहिले. हो नाही नाही तेवढे त्यांचे हे मजूर लोकांचे हे सगळे असेच प्रकार असतात. कुठं तुम्ही जा मजुराजवळ ठरलेलंच असतं. आमच्या बाजूला मी पाहतो एक मजूर त्याच्याकडं प्लास्टिकचे कागद आहे स्पेशल ठेवलेलं, घडी करून ठेवतो जपून, जसं आपण रुमाल ठेवतो ना तसं. तो काढतो त्याच्यात ते काहीतरी 2-4 वस्तू टाकून असं काय मला माहीत नाही बरं. जसं काय अगदी हे सगळं करून नंतर खातो. खाल्ल्यानंतर पुन्हा प्लास्टिक. काय जतन आहे, काय प्रेम आहे. अशा प्रकारे हे सगळे दुपारपर्यंत एवढे कंटाळे. दुपारी जेवायला सोडलं नाथांनी. नंतर मग दुपारनंतर हे सगळे गेले. म्हणले महाराज काही काम. म्हणले काही नाही तेच करायचं. म्हणले महाराज आता जर काही काम सांगितलं तर बरं आहे, नाही तर अर्धी रोजंदारी तुम्हाला सुटली. आम्ही नाही करत म्हणते. म्हणजे एवढा माणसाला कंटाळा या गोष्टीचा. म्हणून या ठिकाणी आदर शब्द घातलेला आहे की नामाच्या विषयी खूप आदर पाहिजे. कीर्तनामध्ये रामकृष्ण हरी विना सुरू झाला की लगेच त्याविषयी आदर पाहिजे. येऊन मोठ्या प्रेमानं भजनात सामील झालं पाहिजे. आदराला फार मोठं महत्त्व आहे. ठीक आहे एखाद्या वेळेला कोणी आदर करील, हो आदर करील, पण त्या आदराच्या पाठीमागे आवडी पाहिजे. आरंभी आवडी आदर. अगोदर आवड नंतर काय आदर. त्याच्या अगोदरचं जे पद आहे ते आवड. अत्यंत त्याच्याविषयी आवड पाहिजे. नामाच्या विषयी किती आवड पाहिजे. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन केलेले, काही दृष्टांत देऊन सांगितलेले किती आवड पाहिजे. कृपण जरी दुरी जाये तो घरीचे ठेवणे जीवी वाहे, तैसे माझे प्रेम पाहे जो हृदयी वाहे सर्वदा. एवढं त्याला त्याच्याविषयी नामाविषयी आवड पाहिजे. किती कंजूस मनुष्य. कृपण म्हणजे कंजूस मनुष्य. हा जरी कुठे गेला गावाला तरी त्याच्या मनातलं धन जात नाही. त्याच्या मनात ते धन असतं. कंजूस माणसाला ते फार आवडत असतं. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. कृपण माणसं म्हणजे कधीच जे खर्च करत नाही, कधीच काही खर्च करत नाही, काही करत नाही. अत्यंत कंजूस माणसं असतात महाराज. मी मागे एकदा सांगितलं होतं की 2 कंजूस माणसं एकमेकाला भेटले तर त्यांनी अशी मोजून एका वजनाच्या 2 सुपाऱ्या घेतल्या लाल, आणि कोण आधी संपवतं म्हणे. तर मग एका जणाने काय केलं, ते कुठलं बारीक कूट केलं, एक याच्या डब्बीमध्ये काचेच्या डब्बीमध्ये भरलं, बुच्छण ठेवलं. एक काड्याच्या पेटीतली काडी ते गुल तोडून त्याच्यात टाकली. जेवण झाल्यानंतर ती काडी त्याच्यात घालायची, त्याला लागेल तेवढी खायची ठेवून. खूप दिवस पुरली पाहिजे, खूप दिवस पुरली पाहिजे. 2 वर्ष गेली त्याला. 2 वर्षानंतर तो म्हणला त्याची तर संपलीच असेल आता, काही लई दिवस झाले असतील संपेल. त्याच्याकडे गेला. तो फार याच्यापेक्षा मोठा कंजूस. म्हणले अरे माझी सुपारी आज संपली, तुझं काय झालं. म्हणले तू तर लईच गुधाळे आहे, एवढा खर्च केला तर कसं होईल. म्हणले तुझी अजून आहे का. म्हणले हो. तू कशी काय खातो. त्याने जाऊन दाखवलं. त्याच्या घरामध्ये जे उंबर ठेवतात त्याच्यावर चौकटीला एका दोरीला त्याने ती सुपारी बांधली होती, अशी लटकून ठेवली होती. जेवण झालं की तोंडात धरायची सोडून द्यायची.
तो म्हणला अजून 2-3 वर्ष जाईल म्हणे मला. मग एक कृपणाचं काय झालं, हद्द झाली ना कंजूसपणाची. तसा हा कृपण मनुष्य कुठेही गेला तर त्याच्या मनात जशी धनाविषयी आवड असते तेवढी आवड आपल्याला नामाविषयी असली पाहिजे. हा नाथांचा दृष्टांत आहे. 2-4 दृष्टांत आहे त्यांचे. कावंध्या पुत्र संभव, कावंध्या गर्भ संभवल्या पाठी, उल्हासे वाढवी गोरटी, तेवी माझ्या प्रेमाची पोटी, जो आवडी मोठी जय होय. लग्न झाल्यानंतर 15-20 वर्ष झाले, मूल बाळ झालं नाही आणि आता असा बोभाटा झालेला आहे की हिला काहीच होणार नाही. वंध्या हो म्हणजे तिला आता होणारच नाही मूल बाळ. आणि मग अचानकच डॉक्टरनी सांगितलं की गुड न्यूज. अचानक की तुम्हाला मूल होणार आहे. त्याला मी सांगितलं तुम्ही बाप होणार आहे त्याच्या नवऱ्याला. मग त्याला काय आनंद झाला आणि या बाईला तर इतका आनंद झाला. मग इतक्या वर्षानंतर मूल होणार म्हणजे तिच्या त्या लेकराविषयी किती प्रेम असतं, किती आवड असते. तेवढी आवड नामाविषयी असली पाहिजे. दृष्टांताने नाथ महाराज एक गोष्ट सांगतायत. आणखी दृष्टांत आहे. सदैव जावई आल्या घरा, जेवी सर्वस्वेची सुंदरा, तेवी माझा प्रेमाचा कळा, ज्याच्या जिव्हारा ओसंडे. सदैव जावई असं वर्णन केलेलं नाथाने. सदैव म्हणजे लांबचा जावई, एकुलत्या एक मुलीचा नवरा आणि लांब दिलेले. कारण लांबच्या जावयाविषयी फार स्नेह असतो. त्यामुळे दूर जवाई भगवान बराबर, गाव जवाई आधो आणि घर जवाई गधो असं म्हणच आहे. इथे कोणी घर जावई असले तर तेवढा माणूस सोडून ते लांबचा जावई पहिल्यांदा समजा येणार आहे तर सासूबाईला जसं प्रेम असतं की त्याला काय करणार काय नाही, सगळे ते मेनू वगैरे ठरलेले असतात. आज हे करू उद्या ते करू, हे जसं लगबग असते त्याविषयी जशी आवड असते तेवढी आवड नामाच्या विषयी असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आवडीच्या बाबतीत नाथांनी दृष्टांत दिलेला आहे. आणखी खेड्यापाड्यातल्या लोकांना कळण्यासाठी सांगितलं. बीजाधिकाधिक पेरिता, उल्हास कृषिवळाच्या चित्ता, तेवी सर्वस्व मजार पिता, तैशी उल्हासता जई होय. शेतकरी ज्यावेळेला पेरणी करत असतो, जितकं बी त्याच्याकडून पेरलं जातं तितका त्याचा उल्हास काय होतो, वाढतो. त्याला माहिती आहे की याच्यापासून आपल्याला भरघोस पीक येणार आहे. म्हणून त्या पेरणीविषयी शेतकऱ्याला खूप आवड असते. वापसा होण्याची वाटच बघत असतो. तितकी आवड शेतकऱ्याच्या त्या पेरणीला जे काही त्याचा उल्हास आहे तेवढा उल्हास भगवंताला सगळ्या गोष्टी अर्पण करताना इतका उल्हास निर्माण झाला पाहिजे. जसं आपण पत्रम पुष्पम फलम तोय भगवंताला जे काही अर्पण करतो इतक्या उल्हासानं इतक्या प्रेमानं आपण भगवंताची पूजा करत असलो तर एवढ्या उल्हासानं झालं पाहिजे. भगवंताला मंगल स्नान घालणं, चांगले वस्त्र वगैरे परिधान करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप उल्हासानं करायच्या, खूप आदरानं करायच्या. ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि आता एक नाथाने आणखी एक दृष्टांत दिलेला आहे. सगुण स्वरूप समर्थ भरता, निघून गेल्या तत्वता, त्या लागी तळमळी जैशी कांता, ते तैशी कळवळता जै होय. एखाद्या मुलीचा पती कसा आहे, सगुण स्वरूप समर्थ भरता, गुणवान आहे, सुंदर आहे, शक्तिमान आहे. अनेक प्रकारच्या शक्ती त्याच्यामध्ये आहे. धनाचं बल आहे, अंगिक बल आहे, सत्तेचं बल आहे आणि गुणवान आहे, तामशी नाही. नाही तर बरेचसे लोक असे बिनसलेलेच असतात, तिरशिंगनाथ असे काही असतात, तसे नाही. नाथांनी सांगितलं सगुण स्वरूप सुंदर भरता, निघून गेली या तत्वता. तो जर अचानक कुठे गेला, 1-2 महिने येणार नाही, तर त्या लागी तळमळी जैशी कांता, तेशी कळवळता, तेवढी तळमळ तेवढी कळकळ त्या नामाविषयी असली पाहिजे. अशा प्रकारचं नाम ज्ञानोबा म्हणतात
या ठिकाणी आरंभी, आवडी आणि आदरे. आदरे आले नाम, हे इतक्या गोष्टीनं परिपूर्ण अशा प्रकारचं नाम घडलं पाहिजे. तर त्याच्यानं काय होतं, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तशा पद्धतीनं आपण नामस्मरण केलं तर जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी आपल्याला भेटणार नाही. सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. सगळं उलट रिद्धी सिद्धी पायावर लोळण घेतात. पण साधू संत रिद्धी सिद्धीमध्ये फसत नाही. सिद्धीला विपिसे कोणतया पुषे नेले राजहंसे पानिकाई. अनेक रिद्धी सिद्धी त्यांना प्राप्त होतात. ज्ञानोबा का या सगळ्या सिद्धीमध्ये फसले का सांगा. हो, नाहीतर भिंत चालवणं काही तुम्हाला काय वाटतं, जड भिंत चालत असते का. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्षमार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं सामान्य गोष्ट आहे का सांगा तुम्ही. आणि मेलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करणं. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मेलेल्या माणसाला कोण जिवंत करू शकतं का. होऊ शकतं का ही गोष्ट सांगा तुम्ही. कितीही मनुष्याला काही जरी केला तरी पण ती गोष्ट घडू शकत नाही. आणि ज्यांना आता स्मशानापर्यंत नेलेलं आहे त्या अवस्थेमध्ये सच्चिदानंद बाबाला त्या ठिकाणी सामान्य गोष्ट, पण ते फसले नाही. रिद्धी सिद्धीमध्ये फसले असते तर मग असं इतरच गोष्टी झाल्या असत्या सुरू. या तुमचं असं संसारात चाललेलं आहे, हे करा ते करा, घ्या पिंपळाचं पान, लावा त्याला गेरू, करा घाला प्रदक्षिणा, अमुक करा तमुक करा, हे फूल घ्या ते फूल घ्या, इथे पिरॅमिड पुरा, तिथे कद्दू बांधा, हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या असत्या. जगात काही एक आहे काय गोष्ट. आणि याच्यातच फार लोक फसलेले आहेत. त्याच्यात खूप लोक फसलेले आहेत. किती किती लोकांच्या डोक्यात आहे महाराज. मागे त्या यांच्याकडं वाशिम भागाला कोणी सांगितलं काय नाही, रात्री 12च्या पुढं 4 लवंगा व्हायच्या महादेवाला. बस नुसती आवयच निघाली. कितीतरी लोक असे लवंगा घेऊनच उभे. अरे काय महादेवाला खोकला लागला, काय झालंय काय तुम्हाला. असे पागल झालेले लोक खूप. हो, पागल खूप भरती. फक्त मग त्याचा महाराज लोक फायदा घेतात. काही त्यांना माहिती आहे यांना काही नाही, यांच्या फक्त भावनेला हात घालायचा. हो, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, हे करा ते करा. या गोष्टी ज्ञानोबाला करता आल्या नसत्या का. पण त्यांनी एकही गोष्ट केली नाही. प्रत्यक्ष ज्यांच्यामध्ये शक्ती आहे ते त्याच्या नादी लागत नाही. ज्यांच्यात काहीच शक्ती नाही पण ते लोकाला फसवल्याशिवाय राहत नाही. सांडीन मांडी म्हणजे मंगळवारी हे करा, द्या बाजूला काढून, पुन्हा बुधवारी मांडा. बुधवारी त्याला काढा बाजूला, गुरुवारी दुसरंच खेळ मांडा. हो, अशा प्रकारची ही सांडी मांडी हे बाजूला करा. हे अशा प्रकारचं करायचं नाही. म्हणून साधू संत त्याच्यात फसत नाही.
नाम एकामागे एक प्रमाण दिले तर वेळ संपत येईल आपला. अशा प्रकारे या ठिकाणी सांडी मांडी वगैरे हे काही नाही. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. याच्याने काय होईल, तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या सिद्धी सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, त्याचा दुरुपयोग होणार नाही. समाजाच्या कल्याणासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. नामस्मरणानं अशी एकही गोष्ट नाही की जी तुम्हाला प्राप्त होणार नाही. ना कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाच्या. न दिसो ते दिसे होईल उगले. हे तुम्ही अभंग बघा, ज्या ज्या गोष्टी न घडणाऱ्या सुद्धा घडतील. म्हणून तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आता थोडंसं 10-15 मिनिटामध्ये आपल्याला नामाचं वर्णन करायचं की रामकृष्ण गोविंद गोपाळा. काय नाव घ्यायचं तर या 4 नावाचा उल्लेख केलेला आहे. राम, कृष्ण, गोविंद आणि गोपाळ हे भगवंताचे 4 नाव ज्ञानोबरांनी या अभंगामध्ये घातलेले आहेत. मग की रामनामाचा महिमा जेवढा आपण वर्णन करावा तेवढा कमीच आहे. रामचरितमानसमध्ये एक श्लोक आहे, ब्रह्मांभोधि समुद्भवं कलिमलं प्रध्वंसनं चाव्ययं श्रीमच्छंभुमुखेन्दु सुंदरवरे संशोभितं सर्वदा संसारामय भेषजं सुखकरं श्रीजानकी जीवनं धन्यास्ते कृतिन पिबन्ति सततं श्रीरामनामामृतं. हे रामनामरूपी अमृत आहे महाराज. ब्रह्मांबोधीमध्ये वेदशास्त्रांचं मंथन करून या वेदरूपी शास्त्ररूपी समुद्रातून हे निघालेलं आहे. ब्रह्मांबोधि समुद्भवं कलिमलं प्रध्वंसनं. त्या कलियुगातले जेवढे काही दोष आहेत त्या दोषाला भस्म करणार हे रामनाम आहे. चाव्य म्हणजे अविनाशी आहे. सगळ्या गोष्टी नाश पावतात पण नामाचा नाश नाही, अविनाशी असं ते आहे. श्रीमच्छंभु मुखेंदु सुंदरवरे संशोभितं सर्वदा. भगवान महादेव त्याचं स्मरण करतात. भजन करी महादेव राम जपे सदाशिव. अखंड रामनामाचं जप करतात. त्याच्यामुळे महादेवांचं तेज आहे महाराज, रामनामाचं तेज. भगवान महादेव अत्यंत दिव्य आहेत, अत्यंत शक्तिमान आहेत. संपूर्ण ब्रह्मांडाला त्या ठिकाणी भस्म करण्याची त्यांच्यात शक्ती आहे, प्रलय करण्याची शक्ती आहे. अशा प्रकारचे भगवान महादेव अत्यंत तेजस्वी आहेत. म्हणून मुखंद सर्वदा शंभूच्या मुखारविंदातली शोभा त्या रामनामामुळे किती वाढलेली आहे. संसारामय भेषजं सुखकरं श्रीजानकी जीवनं. संसार जे आहे आपल्या मागे लागलेलं हे काही जन्ममरणाचं झेंगट आहे, त्याच्यावरचं दिव्य औषध आहे, जालिम औषध आहे रामनाम. संसारामय भेषजं हेच भवरोगाचे औषध. जन्मजरा तुटे व्याध अनिक काही नव्हे बाध करील वध सडवर्गा. अशा प्रकारचं हे जे आहे हे रामनाम. संसारामय भेषजं सुखकरं. नामस्मरण करताना काही दुःख होत नाही. तुम्ही कितीही नाम घ्या, रामनाम म्हणत राहा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कष्ट होणार नाही. सुखाचे फुकाचे काही नवेचे भांडार कोटी यज्ञापरिस तुका म्हणे हे सार. असं हे नाम आहे. सुखकरम श्री जानकी जीवनम. जानकीचं हे जीवन आहे. धन्यास्ते कृतीनं पिबंती सततम श्रीरामनामामृतम. जे रामनाम सातत्यानं घेतात ते नर खरोखर या भूमंडलावर धन्य धन्य आहेत. असं वर्णन या रामनामाबद्दल आहे. म्हणजे राम आता कृष्ण नाम आहे. कृष्ण नामाचा जो अर्थ आहे, कृष्ण म्हणजे आकर्षण, आपल्याकडं वेध करून घेणारा, पाहिली वेध लावी, अशा प्रकारचं कृष्ण नाम आहे. सर्व सुखाची कृष्ण संगती वेणुनादे गाय गोप वेधती. एका जनार्दनी हरिरूपी रमती त्या व्रज सुंदरिया.
त्या ठिकाणी प्रत्येकाला वेध लावलेत आहे, सगळ्यांना वेध लावला, सगळ्यांना त्या ठिकाणी कृष्ण रूप खूप आवडत होतं. म्हणून योगिया मुनिजना ध्यानी ती सुख आसनी शयनी हरिसुख फावले रे गोकुळीच्या गवळिया गोपी गोधना सकळा. सर्वांना खूप वेध लावला होता. गवळणी गोपाळ सगळे 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 कितीतरी असे गवळणी महाराज. दंत धावनाचा मुखा माझी हात वाद्ये वाजती नायिके जनमात करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत स्वामी तुकयाचा पुरवे मनोरथ लावे. ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी ऐशा गोपिका त्या कामातुराना. दंत धावनाचा मुखा माझी हात. काय वेद असेल, काय गोडवा असेल भगवंताच्या त्याच्यामध्ये बासुरीमध्ये, भगवंताच्या रूपामध्ये. नुसता मुरलीचा नाद जरी त्या ठिकाणी कानावर पडला तर मंजन करत असली ना तर तिथंच बोट आतमध्ये असं. हो, दंत धावन म्हणतात त्याला, मंजन. आता त्याचं काय नाव आहे सध्या? पेस्ट, टूथपेस्ट. आता खूप प्रकार आहे त्याच्यामध्ये, त्या पेस्टमध्ये. आता सकाळी सकाळी काही लोक लुंग्या लावलं बाहेर फिरते, आपले रस्त्यावर थुकीत आहेत पण घरात नाही थुकत, रस्त्यावर थुकते असं. भला असला राडा करून ठेवते, त्याच्यानेच बोलतात. हो, काही सामान घ्यायला जातात, दुकानदार विचारतो काय पाहिजे, चांगला काय ते असो ते असं. दंत धावनाचा मुखा माझी वा हात. तसंच हात तिथे की त्या वेद कृष्ण रूपानं त्या अशा भाळ्या होत्या मार. म्हणून कृष्ण अवतार हा फार आकर्षक अशा प्रकारचा अवतार आहे, जे आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकायला मिळतं. कृष्ण राम कृष्ण म्हणा, गोविंद. गोविंद या शब्दाचा अर्थ असा आहे म्हणा, वेदाच्या वाणीतून जाणल्या जाणारा, वेदवाणीनं जाणल्या जाणारा असा हा गोविंद आहे. गो नाम इंद्रिय, गो या शब्दाचा अर्थ इंद्रिय होते. आणि प्रत्येक इंद्रियातून भगवंताची सेवा जो करत असेल तो गोविंद म्हणजे तो परमात्मा प्राप्त होतो. ही जेवढी आपल्याला इंद्रिय दिली इंद्रिये हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपणा भवरोग. दिली इंद्रिय हातपाय कान. हातानं त्या ठिकाणी भगवंताचं अंगण जे आहे, मंदिर झाडू काढणं, भगवंताला अभिषेक वगैरे घालणं, हातानं गंध वगैरे उगाळणं, हे सगळ्या गोष्टी ज्या की इथं या गजानन कॉलनीमध्ये खूप नित्यानं प्रेमाने या सेवा करतात. इथे खूप चांगली सेवा चालू आहे. मग हातानं भगवंताची सेवा आहे, मुखानं भगवंताचं नामचिंतन करायचं, या इंद्रियातून भगवंताला जाणून घ्यायचं. गोविंद म्हणजे याचा अर्थ या इंद्रियाच्याद्वारे भगवंताला वेदवाणीतून जाणून घ्या. वेदवाणी ज्यांना वेदमंत्र म्हणत असतील वेदवाणीनं, काही प्रेमानं विष्णू सहस्रनाम म्हणा, काही काकड्याचे अभंग म्हणा, भगवंताला जाणून घ्या, नामस्मरण करा प्रेमानं. अशा प्रकारे या सगळ्या इंद्रियाच्याद्वारे, हात काय, कान काय, डोळे काय, जीभ काय, सगळ्या इंद्रियाच्याद्वारे म्हणजे संपूर्ण इंद्रियाची धाव भगवत सेवेकडे लावायची. जसं डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, असा येणे मुखे तुझे वर्णन गुणनाम तेची मज प्रेम दे देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख तेची मज सुख दे देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती दे देवा. वाहे रंगी टाळे नाचे न उदास हे दे हातास पाया सुख. अशा प्रकारे या गोविंद नामाचा अर्थ आहे. आणि आता राहिलं गोपाल. गो म्हणजे गाय आणि पालन करणारा, गाईचं पालन करणारा, रक्षण करणारा हा गोपाल आहे. काळी घोंगडी हातामध्ये काठीन चारी तसे धेनू सावळा जगजेठी. भगवान गाईचं रक्षण करतात. गोमाता फार श्रेष्ठ आहे. आता ठिकठिकाणी गोशाळा वगैरे साधू संतांनी उघडलेल्या आहेत. शहरामध्ये तेवढी काही आपल्याला गाय ठेवण्याची जागा नाही, राहण्याचीच खूप अडचण आहे. हो, आता हे पती पत्नी वगैरे इकडे येतात. हो,
काय त्यांना जागा भेटत नाही, काही नाही, किराये एवढे वाढलेले आहेत, किती वाढलेले, एक रूमसुद्धा भेटत नाही. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून शेतकरी लोकांनी वगैरे जिथे जागा विपुल आहे तिथं गाय वगैरे पाळायला पाहिजे. भगवंतानी ती सेवा केलेली आहे, गोरक्षण केलेलं आहे, गाईला खूप प्रेम केलं भगवंत, खूप जीव लावला गाईला. अशा प्रकारचं हे गोरक्षण वगैरे म्हणून भगवंताचं नाव काय पडलेलं आहे? गोपाल. अगोदरसुद्धा जे आमच्या याच्यात माहेश्वरी समाजामध्ये एकमेकामध्ये भेटले तर जय गोपाल असं म्हणायचे, कारण गाई पाळत होतो, शेतीबाडी होती, त्याच्यावरून ते नाव पडलं होतं जय गोपाल. आता शहरामध्ये कुत्रे पाळतात, मग आता काय बोलायचं, जय कुत्ता पाल. गाईचं रक्षण म्हणून हे 4 नाव घेतलेले. रामकृष्ण गोविंद गोपाळा, तो माय माऊली जीवीचा जिव्हाळा. ज्ञानोबा सांगतात की ही नामरूपी माता आहे माझी, हीच माझी माऊली. जसं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. माझ्या जीवनाचं सगळं काही जे असेल ते नामच आहे. अरे नामैव 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 मम जीवनम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. अन्यथा दुसरी गोष्टच नाही, सगळं नामच आहे. तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. माझ्या जीवाचं प्रेमाचा विषय काही असेल तर केवळ तुमचं हे नाम आहे. आणि तुमचं नामस्मरण केल्यामुळे अंतःकरणातले सगळे संशय गेले. हे शेवटच्या कडनात Oh
आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. तुझे निनामे सकळ संदेह पिटला, बाप रखुमा देवरू श्री विठ्ठला. भगवंताच्या नामस्मरणानं आपल्या जीवनामध्ये येणारे जे जे संशय आहेत की देह काय आहे, देही काय आहे, परमात्मा काय आहे, जीव काय आहे, ब्रह्मांड काय आहे, माया काय आहे, हे सगळ्या ज्या काही संशयाच्या गोष्टी असतात. कधी माणसाला काही गोष्टी पटतात, काही पटत नाही, कधी संशय येतो. पण प्रभूचं नाम चिंतन करता 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 अंतरातले जे काही मालिन्य ते कमी होत जातं. हो, एकदा का त्या ठिकाणी भगवंतानं हृदयामध्ये प्रवेश केला मग ह्या गोष्टी हळूहळू कमी होतात. हो, मग प्रपंच सांडोनी वासना जडून ठाके जनार्दना, असं नाथांनी सांगितलेलं आहे. एकदा का तुम्ही नामचिंतन करत राहा, प्रेमानं करत राहा, आदरानं करत राहा, आवडीनं करत राहा. जसं आपण आदर ठेवला संसारामध्ये एकमेकाचा तर घरात पण आनंद असतो. तसं आपण नामाविषयी आवड आदर वगैरे ठेवला तर का बरं भगवतप्राप्ती होणार नाही. कुटुंबामध्ये बघा एकमेकाचा आदर करायला पाहिजे. पती पत्नी असले तर पतीनं सुद्धा पत्नीचा काय करायचा, आदर करायला पाहिजे. पत्नीनं सुद्धा पतीचा काय करायला पाहिजे, आदर करायला पाहिजे. भावाचा आदर करायला पाहिजे, बहिणीचा आदर करायला पाहिजे. त्याच्याने नात्यागोत्यामध्ये आनंद राहतो. जर अनादर केला तर कसं होणार. तो नवरा पत्नीला म्हणायला लागला, अरे मला एक सिनेमा काढायचा, पिक्चर काढायचं, तू काम करते का. तिला आनंद झाला, तुला चांगली भूमिका देतो अंका. तिला आनंद झाला. म्हणले काय करायचं, काही नाही. म्हणले एक सरोवर आहे त्याच्यात उतरायचं म्हणले आणि मी ती सगळी शूटिंग करणार, पाण्यात उतरायचं. तिला खूप आनंद झाला. म्हणजे अहो किती तुम्ही चांगलं मला एक संधी देत आहेत, खूप मला आनंद झाला. पिक्चरचं काय नाव देणार. म्हणले गेली म्हैस पाण्यात. याचा अर्थ काय होतो. हे काय आदराची भाषा आहे का. आदराची भाषा नाही ना. हे झालं एका पती पत्नीचं. आणि दुसरीकडं पत्नीनं पतीला सांगितलं. दुसरं एक जोडपं आहे, हे एका जोडप्याचं झालं. दुसऱ्या जोडप्याचं सांगतो. आता पत्नी चांगली ही होती शूटिंग वगैरे करायला. ती म्हणली मला एक पिक्चर काढायचं, तुम्ही काम करता का आमच्या पिक्चरमध्ये. म्हणले का, अरे खूप चांगली गोष्ट आहे, तू मला त्याच्यात हिरो म्हणून घेणार. म्हणले घे. मग काय काम आहे. काही नाही. म्हणले एक असंच हे राहील. म्हणले गंगा राहील, तिथं घाटं बिटं राहतील, थोडेशा अंतरावर एक घर राहील. म्हणले असं साधारण 5 मिनिटाच्या अंतरावर एक घर राहील. तिथे जायचं, पुन्हा इकडे यायचं, घाटावर यायचं, पुन्हा तिथे जायचं. आता 2-4 चक्रा मारायच्या आणि ती शूटिंग होणार. म्हणले काय पिक्चरचं काय नाव देणार. म्हणले घर का कुत्ता न घटका धोबी का काय न घर का ना घाटका है की नाही. धोबी का कुत्ता, धोबी का कुत्ता घर का ना घाटका. असं बोलल्यानंतर काय आदर राहणार सांगा तुम्ही. म्हणजे एकमेकाचा सगळ्यांनी आदर करणं हे करणं असो. आता आपला वेळ जो आहे संपून गेलेला आहे. एकदा माऊलीचं भजन घेऊ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली. ही प्रथम दिवसाची सेवा माझ्याकडे आली. खूप आनंदाची गोष्ट आहे. मलाही नामाचं महात्म्य सांगण्यामध्ये खूप आनंद आहे. दुसरी गोष्ट ही पहिल्या दिवसाची सेवा एवढ्याकरता घेतली महाराज की आता हे जे लेख करत हे फार हुशार होऊ लागले, फार अभ्यास करायला लागले. हो, म्हणजे हे ग्रंथकार तो ग्रंथकार, हा आमचा ज्ञानेश्वर काय, भक्ती काय, अनेक पुरावे वगैरे गोळा करत. म्हणलं आपला आधी घ्या गुंढळून. हे भलते आता लेकराच्या पुढे जाण्यापेक्षा म्हणलं आपलंच आधी गुंढळून घेऊ. पुन्हा तुम्हाला सांगतो. आता आपण भजनाला बसलो. आता मला साधारण काय चाली येतात त्या पण जास्त येत नाही. 5-6 चाली येतात, मला जास्त येत नाही. समजा मी भजनाला असलो आणि समजा तुम्ही असं गृहीत धरता लता मंगेशकर गायला आलेली आहे, तुमचे हे भीमसेन जोशी वगैरे सगळे बसले. लोकांनी मला आग्रह केला, महाराज होऊन द्या तुमचं एक. आता एवढे मोठे मोठे गायक आहेत म्हणले होऊन द्या तुमचं एक. तर कोणी आधी म्हणायला पाहिजे. तुमच्या हिशोबाने कोणी आधी उरकून घ्यायला पाहिजे. आता एवढे मोठे दिग्गज आहेत गाणारे, आपल्याला आपली ठेवायची असली तर त्याने आपलं आधी घ्या. तसं म्हणलं आता हे भक्ती आहे, ते संगीत अलंकार आहे, त्याचं उद्या कीर्तन आहे.
म्हणलं घ्या उरकून आधीच आपलं. हो, अशा प्रकारे उद्या भक्तीचं कीर्तन आहे. इथे जेवढे महिला मंडळीचे ग्रुप आहेत, भजनी ग्रुप, सगळ्यांनी उभा राहायचं, साथ करायची. आणि उद्या 8 ते 10 अशा प्रकारची ही सेवा इथे तिची होणार आहे. हां, हा 7:45ला सुरू करू. म्हणजे थोडंसं गायन वगैरे असल्यामुळे थोडंसं 10-15 मिनटं अगोदर सुरू होईल. सर्व भजनी मंडळीला, महिला भजनी मंडळीला सांगून ठेवलेलं आहे उद्याचं कीर्तन. उद्या सकाळी बरोबर 6 वाजता आपलं ज्ञानेश्वरी पारायण प्रारंभ होणार आहे. आज पूजा असल्यामुळे थोडा 10-15 मिनटं उशीर झाला, म्हणून पुढे ते टप्पा गाठायला 15 मिनटं उशीर करावा लागला. बरोबर 6ला पहिली ओवी जर सुरू झाली तर आपलं काम बरोबर होऊन जातं. इथे येतात लोक बरोबर, तसं काही सांगायची गरज नाही, लवकर या वगैरे, बरोबर येतात सगळेजण. सगळ्यांना माहिती झालेली आहे आणि सगळे शिस्तीने लोक आहेत. अगदी त्यावेळेला येतो आम्ही तर शाळा संमार्जन वगैरे, रांगोळ्या वगैरे सगळं तयार असतं, असं काहीच नाही. इथे कोणालाही नाव ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. असो, या ठिकाणी माऊलीचं भजन झालं ना आपलं. आता हां सांगा पाहरे. आज रात्रीचे जे पहारेकरी आहे, आता 10 ते 11 अरुण इलेक्ट्रॉनिक्स ज्ञानेश्वर जाधव यांचा पहारा आहे. त्यानंतर 11 ते 12 निवृत्ती संत बाळ काका, 12 ते 1 नंदकुमार नागे, 1 ते 2 अभय जाधव, 2 ते 3 राजू भाऊ काळे, 3 ते 4 राणे साहेब, 4 ते 5 डॉक्टर गंडे साहेब आणि 5 ते 6 परमेश्वर डोंगरे. या सर्वांनी आपल्या नावाची काय करायची, नोंद घ्यायची आहे आणि त्या वेळेला इथं हजर राहायचं आहे. आणि आत्ताच बाबांनी सांगितलं तसं ते इथून खोटं नाही बोलायला पाहिजे, पण तेवढे 2-4 वाक्य मागचे जे आहेत ते आपण खोटेच गरीब पकडलेले चांगले राहते. बाबांची जी आजची सेवा आहे, बाबांनी जरी असं सांगितलं तरी हे संतांचं मोठेपण आहे, त्यांनी त्यांच्या शब्दात जे सांगितलेलं आहे. पण जी बाबांची आजची सेवा आहे ती मला असं वाटतं की बाबा आरंभी वंदिना अयोध्येचा राजा, त्याच्याकरता आजची जी पहिली सेवा आहे त्यांच्याकडून जर याचा शुभारंभ झाला, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे चांगल्या कार्याची जी सुरुवात आहे ना जर चांगली झाली तर तिथंच अर्ध कार्य संपून जातं. तशी ही सुरुवात आहे. असो, जे ठरलेले कार्यक्रम आहेत ते उद्या सगळे वेळेवर होतील, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. उद्याचं प्रवचन, हां, उद्याची जी प्रवचन सेवा आहे ती दुपारी 4 ते 5 हरिभक्त परायण श्रीकांत सारडा यांची होणार आहे. त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यायचा. हां, महिला भजनी मंडळ जरी उभं राहणार असेल तरी पुरुषांना सुट्टी नाही बरं, पुरुषांनी उभं राहायचंच आहे. हां, फक्त एवढं आहे की इथं जे 4 महिला भजनी मंडळींचे जे भजन आहेत आणि अजून काही कॉलनीतील ज्या महिला असतील त्या सर्वांनी असं सांगितलं आहे आणि आपल्या सगळ्यांचा आग्रह आहे की एक महिला जी शक्ती आहे ती सगळ्यांना बघायला मिळावी. त्या अंगानं त्या सगळ्यांनी एका जे जे काही त्यांच्या महिलांचा युनिफॉर्म असेल त्यांच्या महिला मंडळाचा त्या सगळ्या वेशात यायचं आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवतो असे. तुम प्रभू तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले, हेथ माझे जीव उरले पायक पण. विठ्ठल जय जय.